मी 20 ते 25 हजारच्या लीडनी निवडून येईन अशी एक सगळ्या मतदारसंघात चर्चा आहे लोकांत का 20 ते 25 हजार मतांनी निवडून येईन. मतदारांनी नेमकं कुणाला कौल दिला हे थोड्याच वेळात कल जे आहेत तर ते समोर येणार आहे. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे आहेत. थोड्याच वेळात मतमोजणीला जे आहे तर ते सुरुवात होणार आहे. काय वाटतं, किती विश्वास आहे? मला विश्वास आहे, कारण आता मी प्रचार केला किंवा आता हे प्रचारानंतरची जे आढावा बैठक मी घेतली प्रत्येक गावातून कार्यकर्त्यांची, तर मी 100% निवडून येणार आहे. मला असं त्यात काय 1% काही फरक होणार नाही. साधारणतः जर बघितलं तर मताचं टक्केवारी जी आहे तर ती कमी झालेली होती. मधल्या काळात ज्यावेळेला प्रचार केला त्यावेळेला किती विश्वास होता? थोड्याच वेळामध्ये मतमोजणी जी आहे तर ती सुरू होणार आहे. कशी तयारी आहे, काय नेमकं सांग? मताचा टक्का कमी झाला तर लोकांचा काय, पोटनिवडणूक असल्यामुळे जास्त लोकांनी ॲग्रेसिव्ह घेतलं नाही का मतदान करायलाच पाहिजे. पण जर गावगाव जर गेलं त्याच्यात जास्त मतदान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे. शेतीविषयी एवढी चीड लोकांच्या मनात होती, तर भाजपला ते लोक मतदान करणार नाहीत. आणि मला आता गेली 10 दिवसापासून माझ्या घरी रोज 50-100 लोक येऊन मला सांगत गोविंदराव निवडून येणार आहे. म्हणजे ज्या लोकांनी मतदान केलं त्यांना विश्वास आहे, आणि ज्या लोकांनी कधी तालुकाच माहीत नाही अशा लोकांना दुसरा विश्वास तयार झाला आहे. म्हणून खऱ्या अर्थाने सगळ्या राहुरी मतदारसंघात इतके बॅनर लागलेत. ह्या बॅनर लागल्यामुळे एक प्रश्न असा निर्माण झाला जनतेपुढं का हे EVMचा काही घोटाळा आहे का काय, असं लोकांच्या मनात शंका निर्माण झाली निवडणूक आयोगाविषयी. तर निवडणूक आयोगाने ॲक्च्युली कारवाई करायला पाहिजे होती, पण तसं काय आता दिसून आलं नाही. एकंदरीत जर बघितलं तर किती मतदान आपल्याला पडेल, काय किती मताने आपण विजय व्हाल असं आपल्याला वाटतं? मी 20 ते 25 हजारच्या लीडनी निवडून येईन अशी एक सगळ्या मतदारसंघात चर्चा आहे लोकांत का 20 ते 25 हजार मतांनी निवडून येईन. खूप शुभेच्छा तुम्हाला. तर हे होते गोविंद मोकाटे, ज्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की 20 ते 25 हजार मतांनी जे आहे तर मी निवडून येईल. थोड्याच वेळात कल समोर येणार आहेत. नेमके विजय कोणाचा होतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह सुनील बोंगळे, ABP माझा, राहुरी, अहिल्यानगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.